आज का विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत महत्त्वाच्या आणि लक्षवेधी अशा 3 बातम्या। पहिली मोठी बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातील। राष्ट्रवादीची तिजोरी पवार माय लेकांकडेच आता असणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांचीच पकड असल्याचं निवडणूक आयोगाला सादर केलेल्या यादीतून स्पष्ट झालंय आणि आता तिथे आर्थिक पकड सुद्धा या तिघांचीच असणार आहे हेही आता समोर येत आहे। तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे रुपाली चाकणकरांच्या ईडी चौकशी संदर्भातील। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर ईडी चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकल्यात। कथित आर्थिक गैरव्यवहार आणि खंडणी प्रकरणात आज त्यांची ईडी कडून चौकशी केली जाणार आहे। तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे दूध आणि सीएनजी गॅसच्या किमतीमध्ये झालेल्या वाढी संदर्भातील। अमूलच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ झाली आहे, तर मदर डेअरीनं सुद्धा आपलं 2 रुपयांनी दूध महाग केलेलं आहे। सीएनजी गॅसच्या दरात सुद्धा वाढ झालेली आहे। त्यामुळे या तिन्ही बातम्यांसंदर्भातले अपडेट्स आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत। तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आता मायलेकांचीच पकड असणार आहे, तसंच तिथल्या आर्थिक घडामोडींवर, आर्थिक तिजोरीवर सुद्धा या तिघांचीच पकड असणार आहे। त्यामुळे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। तर दुसरीकडे अशोक खरात प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि खंडणी प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची ईडी चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे या ईडी चौकशीला त्या कशा सामोऱ्या जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तसंच दुसरीकडे सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे, तसंच दूध सुद्धा महागलेलं आहे। मदर डेअरी आणि अमूलनं आपल्या दुधाच्या किमती वाढवलेल्या आहेत।